कुडाळ दी मोतिलिंग्स बिल्डकॉन मुंबई विशाल प्रभाकर परब भाजप नेते सिंधुदुर्ग माणगाव खोरे इंडियन लाईफ टाइल्स कुडाळ मुंबई गोवा हायवे तक्षशिला 1 BHK लक्झरियस हाऊसिंग आणि त्याचप्रमाणे मळगावमध्ये अगदी अल्प दरात आपल्याला वाजवी दरात बंगलोज उपलब्ध आहेत असेही आमचे सहकारी प्रायोजक आहेत। त्याचप्रमाणे साना होम्स मालवण या सर्व सहकारी प्रायोजकांचा आम्हाला साथ लाभली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद सर। परत एकदा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत। कोकणच्या लाल मातीतला चॅनल कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचं दुसऱ्या दिवसातलो 5वं सामनो टॉस जिंकलो फ्रेंडशिप चेनवण संघाचा वैशिष्ट्य श्यामा काय असा बघ। आजच्या दिवसात सगळेच्या सगळे तीनही टॉस फ्रेंडशिप चेनवण संघाने जिंकले, गोपाळ भटान जिंकले। तीनही टॉस जिंकल्यानंतर गोपाळ भटाचा निर्णय सुद्धा सेम होतो आणि तीनही टॉस जिंकल्यानंतर त्याका संचिताचे प्रश्न सुद्धा सेम आणि गोपाळ भटाची त्याका उत्तरा सुद्धा सेमच होती। गोपाळ ह्या पुढे जेव्हा तू येशील तेव्हा तुका थोडीशी वेगळी तयारी करून येऊचा लागत। प्रजेश रावलेचो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मंगेश धुरी पंचांचो इशारा होईल वाईड चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 धाव। धावसंख्या स्थिरावली 2 रन्सावर। पहिला षटक प्रगतीपथावर कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले। कोकण नाऊ सुपर ओव्हर ज्याका म्हटली जाता 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि अशा षटकात गोलंदाजी करण्यासाठी वाघाचा काळीज लागता आणि त्या वाघाचा काळीज संदेश ठाकूरकडे असा कारण संदेश ठाकूर ह्यो गोवा पोलीसचो कर्मचारी असा। गोवा पोलीस म्हणा, सिंधुदुर्ग पोलीस म्हणा, महाराष्ट्र पोलीस म्हणा, संपूर्ण जगात भारी असलेले हे आपले सगळे पोलीस बांधव आणि त्यांचा प्रतिनिधित्व करणारो संदेश बॉलिंग मार्कवर। पहिल्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर प्रजेश रावले बॉलिंग मार्क स्ट्रायकर यांच्या दिशेन बॅटची कड घेऊन चेंडू गेलो विकेट किपर गोपाळ भटाच्या हातात। प्रजेश रावले फक्त इलो आणि पाठपुरावा करून गेलो। खूप निराश केला आज प्रजेश रावलेन। खूप अपेक्षा होते प्रजेशचा ह्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर प्रजेश आपल्या नावाची छाप ह्या स्पर्धेत सोडीत असा वाटलेला पण स्पर्धा खूपच कठीण गेली प्रजेशसाठी। अर्थात अजून एक खेळाडू ज्याच्याकडून आमच्या सगळ्यांची अपेक्षा असत आणि ज्याचा कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात असो खेळाडू आता मात्र अगदी योग्य जागी नंबर 3 कारण निखिल परबला ह्या मागच्या 2 सामन्यात खूप खाली फलंदाजीची संधी मिळाली। चालू सामन्यात मात्र नंबर 3 पहिल्या षटकात कोकण नाऊ सुपर ओव्हरमध्ये आज संचिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली लेडी अँकर क्रिकेटच्या मैदानावर बघूक मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली लेडी स्कोरर सुद्धा श्याम प्रदीप तुम्ही सगळ्यांनी बघितली असलेली सोनम चव्हाण जिचा नाव असा आणि त्यानंतर एक दुसरं माइलस्टोन कोकण नाऊने आपल्या समोर ठेवलो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच लेडी अँकर क्रिकेटच्या मैदानावर संचिताजीचा नाव आणि उद्याचा दिवस सुद्धा महिला माता भगिनींसाठी विशेष खास रणरागिणी महिला ढोलपथक वालावल उद्या संध्याकाळी 3 वाजल्यापासून मालवण बोर्डिंग ग्राउंडवर आपल्या ढोलांचो नाद घुमवण्याच्या इराद्यान संदेश ठाकूरचो चेंडू निखिल परबसाठी चेंडू रावलो मेडन 4 चेंडू झाले समाप्त आणि एकूण धावसंख्या स्थिरावली फक्त 2 रन्सावर। कोकण नाऊ सुपर ओव्हर सगळेच्या सगळे 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये निखिल आणि संदेश ठाकूर यांच्यामध्ये झुंज आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क इलो की नाही ह्या अंपायर सांगतले। 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या स्थिरावली 3 रन्सावर। कालच्या दिवशीचा श्यामा आणखी एक वैशिष्ट्य होता GA 04 2126 गाडी रस्त्यावर लागलेली असा GA 04 2126 गाडी रस्त्यावर लागली आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला। जरा सहकार्य करा मालक, तुमका विनंती जरा सहकार्य करा। GA 04 21 जरा गाडी काढा, सहकार्य करा, तुमच्या सहकार्याची अपेक्षा। पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्थिरावली फक्त 3 रन्सावर। श्यामा कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होता काल ज्या ज्या संघांनी टॉस जिंकलो त्याच्यातले
6 पैकी 5 जण मॅच हरले. 6 पैकी 5 जण टॉस जिंकल्यानंतर हरले. अरविंद नेमळेकर बॉलिंग मार्कवर. फक्त एकाच सामन्यात टॉस जिंकलेलो संघ जिंकलो आणि त्या संघान आधी आर्यन देवली संघाक 1 नंबरावरसून 2 नंबरावर ढकलल्यान. महालक्ष्मी देवबाग संघ एकमेव संघ कालच्या दिवसात जो टॉस जिंकान मॅच सुद्धा जिंकलो. फाईन लेगच्या दिशेने निखिल परबचो फटको आकांडाच्या दिशेने चौकारासाठी. आज मात्र टॉस का बॉस गोपाळ भटा. पहिले 2 टॉस जिंकल्यानंतर सामने सुद्धा जिंकलो. अरविंद नेमळेकरचा स्वागत केला गेला निखिल परबकडून. ह्या चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. खूप मोठमोठ्या माणसांकडून ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. समीर पांढरे, अशोक नाईक, जिल्ह्यातले नामवंत समालोचक आणि त्यांच्या साथीन जय भोसले, कृष्णा देवजी, काका सावंत, योगेश परब, जयेश परब, त्याचप्रमाणे संतोष मरिये आणि आमचो नाना नाईक त्याचे सुद्धा शुभेच्छा कोकण 9 प्रीमियर लीग साठी. सगळ्या समालोचकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. असाच प्रेम तुमचा सगळ्यांचा कोकण 9 वर आणि कोकण 9 प्रीमियर लीग वर रवांदे. दिल्या हातान खेळलेलो चेंडू होतो. पॉइंट क्षेत्ररक्षक नशीब निखिलचा की थोडंसं पाठी रावलो. इंग्लिश मध्ये ज्याका ड्राईव्ह म्हटलं जाता, मालवणी भाषेत पेलून दिलेलो ह्यो फटको होतो. पेलून देणं म्हणजे काय असता क्रिकेटच्या मैदानावर आणि गुट्ट्यांच्या खेळात सगळ्यांका माहिती असतला. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो अवंतच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. 14 मार्चच्या मुंबईच्या नेरूळ मध्ये अजून एक मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. या स्पर्धेच्या आयोजकांकडून सुद्धा खूप सारे शुभेच्छा. हलकेच स्टिअर पॉइंटच्या दिशेने एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. नेरूळ मुंबईमध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021 चेतन रासम यांचं आयोजन असा आणि चेतन रासम यांच्याकडून आणि सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आयोजन समितीकडून सुद्धा कोकण 9 प्रीमियर लीग साठी लाख लाख शुभेच्छा इलेले असत. सगळ्या शुभेच्छांचो स्वीकार केलेलो असा. 70 स्पोर्ट्स शॉपी कट्टा गणेश मोरजकर यांचे सुद्धा लाख लाख शुभेच्छा पोचल्यात. सगळ्या दात्यांचे, बक्षीस दात्यांचे, सगळ्या प्रायोजकांचे आणि आमका शुभेच्छा देणाऱ्यांचे सगळ्यांचे लाख लाख आभार. पंचांचो इशारो परत एकदा वाईट चेंडूचो. या षटकात 2 वाईड आतापर्यंत अरविंद नेमळेकरचे. एकूण धावसंख्या 12 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. दिल्या हातान खेळलेलो चेंडू खूपसुरत चेहऱ्याचो दाजी स्क्रीनवर इलो. दाजीचे चेहरोच नुसतं खूपसुरत नाही तर दाजीची बॅटिंग सुद्धा त्याहीपेक्षा खूपसुरत असा. रुपेश कानडे मित्रमंडळाची 1 लाखाची स्पर्धा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांनी सजवली गाजवली तो दाजी स्क्रीनवर इलो. फील्ड करता आणि थ्रो करता. निखिलचो मोठो फटको. चेंडू बरोच काळ हवेत. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक अक्षय घाटवाच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू आणि अक्षय घाटवाच्या दिशेने गेलेलो चेंडू झेलचित झालो की नाही बघूची गरजच नसता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामवंत समालोचकांमध्ये अक्षय घाटवळचं नाव खूप उंचावर आणि त्या जागेत ज्याका काऊ कॉर्नर म्हटलं जातं मालवणी भाषेत, ज्या ठिकाणी कॉळ इला वयचा त्या जागेत काल सँडी कुंडेकरने 3 झेल घेतले. आज प्रजेश रावलेने 3 झेल घेतले आणि आता अक्षय घाटवळने सुद्धा 3 झेल घेतले. ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरा वर्क बघा. अक्षय घाटवळ स्क्रीनवर दिसलो. अतिशय सुंदर झेल अक्षयचो. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या शर्यतीत बरीच नावं आणि त्यामध्ये प्रजेश रावले, अक्षय घाटवळ, सँडी कुंडेकर खूपच आघाडीवर. 2 षटकांचो खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर आणि कौस्तुभ मसूरकर संघाचो सेनापती मैदानात पावला टाकताना तुषार सकपाळ यांनी सकाळी खूप सुंदर चौकार षटकारांची आतषबाजी करून कोकण 9 सुपर ओव्हरची सुरुवात आणि लज्जत वाढवलेली. ते तुषार सकपाळ सर स्ट्रायकर यांच्या दिशेने स्क्वेअर कटचा फटको. पॉइंट क्षेत्ररक्षकाचा खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव अगदी सहज. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. सकाळच्या सत्रातले सामने इतके लांब वर झालेले. बंटी केरकर साहेबांचा विचार चाललेलो पुढचे सामने 5 ओव्हरींचे करूचे लागतील की काय. पण ह्या आयोजन समितीसाठी कदाचित फ्रेंडशिप चेनवण संघ मदतीक धावा निलो असा म्हटलं तर वावग्या ठराने. आतापर्यंतच्या 2 सामन्यात प्रतिस्पर्धी संघांक अक्षरशः चिरडून ठेवला फ्रेंडशिप चेनवण संघान. दोन्ही सामन्यात एकतर्फी विजय संपादन केले आणि त्यामुळेच वेळेची सुद्धा बरीच बचत झाली. आणि जर आज वेळ रवलो तर आज एक
प्रदर्शन हे सामना होतो आजच्या दिवसाच्या संध्याकाळी. तो सामना असतो कोकण प्रीमियर लीग आयोजन समिती विरुद्ध पत्रकार 11. राजा नाटेकर कडसून सुटलेलो झेल. राजा सुद्धा विचार करता झेल कसं सुटलो. लाखाचे खाक आणि राजाक पडलेला भॉक. राजस खेळाडू असा आणि देवगडची 1 लाखाची स्पर्धा गेल्या वर्षी. एक गाव एक संघ पहिली स्पर्धा 1 लाखाची देवगड. त्या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्क्रीनवर राजा नाटेकरजेचं नाव. एकेरी धाव मिळाली. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. श्यामा आयजीच्या जीवार बायजी उदार, साशेच्या जीवार जावई सुभेदार ही म्हण तुका माहिती असतली. पण आमच्या वालावलीचे सगळे जावयच सुभेदार असत. असोच एक सुभेदार जावय मैदानावर उपस्थित अजय शिंदे ज्यांचं नाव असा. अजयजी शिंदे साहेब, कोकण प्रीमियर लीगच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 17 रन्सावर, माफ करा 17 धावसंख्या. संदेश बॉलिंग मार्कवर तुषार सकपाळ सरांसाठी. हलके स्टिअर केल्यान थर्डमॅनच्या दिशेने अरविंद नेमळेकर स्क्रीनवर. एकेरी धावेनिशी धावसंख्या 18 रन्सावर. अजून एक छोट्या धावसंख्येचा सामना होता की काय असा वाटाक लागला. गोपाळ भटाच्या हाताक यश असा मिडास टच जे का म्हटलं जाता असं गोपाळ फ्रेंडशिप चेनवण सकाळसाठी. चेंडू हवेत, दाजी चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल. दाजीची क्षेत्ररक्षण करण्याची स्टाईल सुद्धा खूप सुंदर असं. श्याम मैदानावर दाजी असं उभं राहता की बघणाऱ्या वाटायचा नाही की दाजी कॅच पर्यंत पोचात की न पोचात. पण त्यानंतर मात्र एक सुंदर पदल आलित्य दाजीकडसून आपण बघतो. तो दाजी स्क्रीनवर इलो आणि दाजीच्या बॉलिंग मार्कवर दाजीच्या हातात पडलेलो हे साधो सोपो झेल. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त आणि एकूण धावसंख्या स्थिरावली 6च्या सरासरीन. 100चा स्ट्राईक रेट. धावसंख्या 18 रन्सावर. श्यामा 3 ओव्हरीत फक्त 18 धावा. मालवण संघाच्या गोटात काहीतरी जोश तू असो काय फिरूचोस की 3 ओव्हरीत उरलेल्या 3 ओव्हरीत अजून किमान 30-40 धावा, एकूण 60 किमान 55-60 धावा तरी बघूचे. ह्याच्यासाठी मायक्रोफोन ज्या माणसामुळे आज मालवणी समालोचन साता समुद्रात पोचण्यामागे जेचो मोलाचो वाटो, ज्यांनी सातारी कर्लीच्या मैदानावर वरसून माका मालवण बोर्डिंग ग्राउंड दाखवला, त्या ग्रेट समालोचकाकडे मायक्रोफोन सुपूर्द. श्याम वॉकर जेचं नाव. धन्यवाद बादल. तो फिर एक बार मालवण के खूबसूरत टोपुला हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. ये देखिएगा, मेरा भी स्वागत लगता है विकेट गिरकर ही होगा. चौथा विकेट मैदान के बाहर जाता हुआ मकरन सावन यहाँ पर आउट होकर पवेलियन लौटते हुए. एक छोड़ हमारे तुषार सकपाल जी ने संभाल कर रखा हुआ है. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन साथ ही बल्लेबाज उनका साथ नहीं देते हुए. काफी अपेक्षाएं है यहाँ पर घर के मैदान के ऊपर घरेलू दर्शकों की कि बड़े बड़े लंबे चौके छक्के लगाए, मैच में रोमांच पैदा करे, लेकिन बल्लेबाज काफी नाराज करते हुए. जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है, मैं कहूँगा बहुत ही खराब बल्लेबाजी. काफी आशा अपेक्षाएं है दर्शकों में, लेकिन ताश के पत्तों की तरह बिखरती हुई यहाँ पर मालवण बॉयज, मालवण की टीम ढीले हाथों से इस बार तुषार सकपाल जी के क्या कहने वहाँ पर गिर पड़े हैं हमारे बल्लेबाज. लेकिन रनिंग बिटवीन द विकेट देखिएगा, थोड़े से हंसते हुए मुस्कुराते हुए दूसरा रन यहाँ पर पूरा करते हुए 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 20 रनों के ऊपर. स्कोरर यहाँ पर बदलते हुए नजर आ रहे हैं हमारे बंटी केरकर, बढ़िया योगदान देते हुए इस प्रतियोगिता के लिए. ये खूबसूरत शॉट है, बहुत ही अच्छा शॉट. पॉइंट के बगल में से खेला हुआ डी पॉइंट की बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई, देखते न देखते गेंद बाउंड्री सीमा रेखा पार. 4 रनों के लिए काफी देर से आया हुआ एक बड़ा शॉट यहाँ पर मालवण बॉयज, मालवण टीम के लिए. तुषार सकपाल के बल्ले से निकलता हुआ ये 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 24 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गिरे हैं. कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं. काफी बड़े बड़े शॉट की दरकार है, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है फ्रेंडशिप की,
अच्छी गेंदबाजी इस बार, बहुत ही सीधे बल्ले के साथ बढ़िया तरीके से खेला हुआ शॉट, बहुत ही खूबसूरत शॉट, लेकिन सिर्फ एक रन मिलेगा दाजी धूरत स्क्रीन के ऊपर आते हुए। 25 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। शिखर राउल गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए अंपायर की दाहिनी हाथ की ओर से दौड़ते हुए। अच्छी गेंद, सम्मान देते हुए यहां पर रन आउट करना चाहते थे, अगर डायरेक्ट हिट लगती तो बहुत ही करीबी मामला हो सकता था, बहुत ही करीबी मामला, लेकिन बाल बाल बचते हुए एक रन काफी कठिनाई के साथ लेते हुए बल्लेबाज जबड़े, विकास जबड़े नॉन स्ट्राइक एंड पर मौजूद है। फिलहाल तुषार सकपाल स्ट्राइक पर। टिप्पा खाने के बाद काफी उछाल लेते हुए गेंद, अच्छी गेंदबाजी यहां पर शेखर राहुल द्वारा देखने को मिलती हुई। तो इसी के साथ ही चौथा ओवर खत्म होता हुआ, 4 ओवर खत्म हो चुके हैं, रन है 26, 4 विकेट गिरने के बाद। माई हुंडाई उद्यमनगर कुडाळ, संपर्क 90 11 72 74 74। करारी धूप मैदान के ऊपर, थोड़ा बहुत हवा का झोंका मैदान के ऊपर से गुजरता हुआ। अंकुश बांबार्डेकर, जैसा नाम वैसा इनका हमेशा काम रहता है, रनों पर अंकुश लगाते ही रहते हैं। एक अच्छे गेंदबाज है फ्रेंडशिप चिन्वन टीम के, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, मैंने हमेशा कई बार इनको देखा है। ये बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी थी, विकेट कीपर के सर के ऊपर से जाती, वहां पर बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग फील्डर द्वारा। सिर्फ एक रन मिलेगा। जिस प्रकार से फ्रेंडशिप चेन्नवन के खिलाड़ियों ने आज खेल का प्रदर्शन किया है, बल्लेबाजी में गोपाल भट्टा हो, जॉनी हो, अच्छी बल्लेबाजी मैं कहूंगा, बहुत अच्छी बल्लेबाजी, गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया फ्रेंडशिप चेन्नवन की, और सबसे बढ़िया क्या तो फील्डिंग, उनकी फील्डिंग आज के दिन में इतनी बढ़िया रही कि क्या कहने पड़ेंगे, इनके दाद देनी पड़ेगी इनके फील्डिंग की। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, तो अंकुश बांबार्डेकर फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर। यह खूबसूरत शॉट है, यह बहुत ही खूबसूरत शॉट है, लेकिन सीधा फील्डर को ढूंढ लिया राजा नाटेकर गेंद के नीचे, और एक विकेट यहां पर मैं कहूंगा एक बड़ा विकेट मैदान के बाहर जाता हुआ तुषार सकपाल के रूप में, जिनके कंधों पर बड़ी जिम्मेदारी थी, बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन इस बार कैच आउट होकर पवेलियन लौटते हुए। स्कोर है 5 विकेट गिरने के बाद 28 रनों के ऊपर। तुषार सकपाल के लिए एक बार जोरदार तालियां, अच्छी बल्लेबाजी मैं कहूंगा, प्रेशर में थे, 5 विकेट उनके साथी बल्लेबाज आउट होकर पवेलियन लौट चुके थे, लेकिन उसके बाद जिस प्रकार से उन्होंने बल्लेबाजी की, अच्छी बल्लेबाजी, अपनी डूबती हुई नैया को किनारे लगाने का काम करते हुए। तो विकास जबड़े और विवेक जबड़े, यानी कि दोनों भाई मैदान के ऊपर, जैसे हमारे इरफान पठान, यूसुफ पठान, ऑस्ट्रेलिया के मार्क वॉ, स्टीव वॉ, वैसे ये मालवण के विवेक जबड़े और विकास जबड़े स्क्रीन के ऊपर दिखाई देते हुए। दोनों भाई मैदान में जीवनदान मिलता हुआ यहां पर विकास के लिए। एक आसान सा मौका था अंकुश बांबार्डे के पास, स्कोर बढ़ता हुआ 29 फॉर लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेट गिरने के बाद 29 रन। बल्ले के बाहरी हिस्से पर गेंद लगी थी, वहां पर पॉइंट क्षेत्र में गेंद जाती, शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी जब तक गेंद को उठाते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। काफी धीमा खेल मैदान के ऊपर जारी है। अंकुश बांबार्डेकर ने अच्छी गेंदबाजी इस प्रतियोगिता के लिए की है। इस बार गलत शॉट खेला है, गलत शॉट खेला है, फिर एक बार विकेट मैदान के बाहर जाता हुआ। यहां पर केरोसिन के लिए लाइन लगाते हैं रेशन दुकान के ऊपर, वैसे राशन दुकान के ऊपर लाइन लगाते हुए यहां पर बल्लेबाज, विकेटों के ऊपर विकेटों का पतन होता हुआ। कोकण नाउ प्रीमियर लीग 2021 का ये आयोजन, बहुत ही बढ़िया आयोजन कोकण नाउ द्वारा, कोकण का पहले नंबर का चैनल कोकण नाउ, और उसकी ये पहली बार आयोजन की गई प्रतियोगिता।
आयोजन बहुत ही अच्छा, देखने लायक आयोजन, बहुत ही बढ़िया खूबसूरत मैदान, मालवण का टोपी वाला स्कूल बोर्डिंग मैदान, और उस मैदान के ऊपर कोकण नौ प्रीमियर लीग का बहुत ही बढ़िया आयोजन। आज दूसरा दिन है इस प्रतियोगिता का। कल के दिन में भी हमने अच्छे अच्छे मुकाबले देखे थे, कई बड़े खिलाड़ी हमने देखे थे, गोवा राज्य के हो, बेलगांव के हो, कई या कोल्हापुर के हो, कई बड़े बड़े खिलाड़ियों ने कल के दिन में अपना प्रदर्शन किया था। बाहर निकलकर रूम बनाकर खेलना चाहते थे, बल्ले पर ठीक से गेंद आई नहीं। शेखर प्रभु, ये भी हमारे महाराष्ट्र पुलिस कर्मचारियों में से एक है। शेखर प्रभु काफी बड़े बड़े शॉट खेलने में माहिर है। आज उनके बल्ले से काफी अपेक्षाएं है मालवण बॉयज, मालवण टीम के खेमे में से, लेकिन जिस ओवर खत्म होता हुआ यहां पर शेखर राहुल गेंदबाजी मोर्चे पर। आमचं मालवण आमचा अभिमान, हुंडाई कार आमच्या घराची शान। माय हुंडाई उद्यमनगर कुडाळ, संपर्क 9011 72 74 74। तो वे बल्लेबाज जगह पर खड़े खड़े से खेलना चाहते हैं, अप स्टंप के बाहर गेंदें डाल रहे, थोड़ी बहुत बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए शेखर राहुल फिर एक बार। इस बार देखना पड़ेगा लेग स्टंप के बहुत ही बाहर की वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, एक्स्ट्रा रन यहां पर मिलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 32 रनों के ऊपर। बहुत ही नाजुक हालात यहां पर मालवण बॉयज, मालवण टीम के। अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद, रनआउट करने का मौका, और शेखर राहुल रनआउट के रूप में मैदान के बाहर जाते हुए, माफ कीजिएगा, शेखर प्रभु यहां पर रनआउट होकर पेविलियन लौटते हुए, और एक विकेट मैदान के बाहर जाता हुआ, ताश के पत्तों की तरह बिखरती हुई यहां पर मालवण बॉयज, मालवण की टीम। काफी निराश किया है यहां पर मालवण बॉयज के खिलाड़ियों ने। काफी अपेक्षाएं थी अपने ही घर के मैदान के ऊपर, अपने ही घरेलू दर्शकों के सामने ये खिलाड़ी अच्छे खेल का प्रदर्शन करेंगे ऐसा लग रहा था, लेकिन काफी नाराज करते हुए, तमाम दर्शक काफी नाराज है अपने ही घर के मैदान के ऊपर खेलते हुए अपने ही खिलाड़ियों के ऊपर। ये खूबसूरत शॉट है, ये अच्छा शॉट है, डीप मिड विकेट की दिशा में गेंद जाती है, सिर्फ एक रन मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो वहां पर देखने को मिलता हुआ। नए बल्लेबाज गौरव हिरलेकर बल्लेबाजी करने के लिए तैयार। फुल टॉस गेंद बनाकर खेला है, दो खिलाड़ियों के बीच में से गेंद जा रही थी, लेकिन अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग वहां पर। 2 रन यहां पर पूरे करते हुए गौरव हिरलेकर। तो इस 6 ओवर का खेल खत्म होता हुआ, 6 ओवर का खेल खत्म होने के बाद बहुत ही नाजुक हालात, लेकिन कल का एक मुकाबला बादल जी आपको याद रहेगा, सिर्फ 36 रन बनाए थे आदि आर्यन टीम ने, लेकिन उसके बाद जिस प्रकार से गेंदबाजी हुई थी, वो मुकाबला 2 रनों के साथ आदि आर्यन टीम ने जीता। आमचं मालवण आमचा अभिमान, हुंडाई कार आमच्या घराची शान। माय हुंडाई उद्यमनगर कुडाळ, संपर्क 9011 72 74 74।
आमचं मालवण आमचं अभिमान. हुंडाई कार आमच्या घराची शान. माय हुंडाई उद्यमनगर कुडाळ. संपर्क 9011 72 74 74. गोलंदाज मकरंद सावंत सज्ज होतोय. हॅलो अरुंद टीम, आपण कृपया तातडीनं कॉमेंट्री बॉक्सपाशी बंटी केरकर अथवा बादल चौधरी यांच्याशी संपर्क साधावा. आणि मुंबईवरून खास प्रसाद परब, समालोचक प्रसाद परब यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि आमचे जवळचे मित्र विशाल फाटक या ठिकाणी साई, मला माझी तुला विनंती राहील, थोड्या वेळानं आपण विशाल जिथे बसलाय तिथे तू जावस आणि या स्पर्धेबद्दल विशालचं मनोगत सुद्धा तू जरूर घ्यावस. निश्चितच सर. डाव्या यष्टीवरचा हा चेंडू थोडासा नियंत्रण गमावतोय. टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जात आहे, त्या अतिरिक्त धावा खर्च करतोय मकरंद सावंत आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी समर्थ गावस या चेंडूवरती सन्मान देतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. गोलंदाजाकडनं धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. धावसंख्या स्थिरावली धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. बिनबाद 38 धावांचा पाठलाग करताना तो फ्रेंडशिप चेन्नईचा संघ. आतापर्यंत 2 सामने जिंकतोय फ्रेंडशिप चेन्नई संघ. या लीग मधील बहुधा हा शेवटचा सामना. पाहूया हा शेवटचा सामना विजयाच्या इराद्याने हा पूर्ण होतोय की नाही या मैदानावरती. पंचांचा इशारा येतोय बायचा. एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ते 21 धावा बिनबाद धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकेटला उजव्या हाताचा फलंदाज गोपाळ भटा खेळण्यासाठी सज्ज होतोय. कित्येक स्पर्धांमध्ये हाफ सेंचुरी, शतक ज्याच्या नावावरती, कित्येक स्पर्धांमध्ये मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याच्या नावावरती राहिला. यावेळी बॅकफुटला येतोय सुरेख स्क्वेअर कटचा फटका. चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी आणि 4 धाव्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. पावशतक फलकावर लागतंय. 25 धावा बिनबाद धाव फलकावरती. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. सामना लवकर संपवण्याची सुचिन्ह या मैदानावरती वर्तवली जात आहेत. ते दोन्ही सलामीवीरांकडनं. एका बाजूने मोठे फटके खेळतोय समर्थ गावस आणि एका बाजूने गोपाळ बाटा. एकेरी दुहेरी धावा घेत एक खराब चेंडू मिळाला की त्यावरती मोठा प्रहार केला जातोय तो गोपाळ बाटाकडनं. यावेळी मधल्या एष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय लॉंग ऑफला. पहिल्या प्रयत्नामध्ये निखिल परब चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि एकेरी धाव गल्ली जाते ती गोपाळ बाटासाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. 26 धावा बिनबाद धाव फलकावरती. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल फ्रेंडशिप चेन्नई संघ. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न हा समर्थ गावसचा थोडासा असफल ठरतोय. प्रारंभीच्या 2 सामन्यांमध्ये जो झटपट बाद झाला होता समर्थ गावस, मात्र या सामन्यामध्ये ती कुठची उणीव दिसत नाही. अतिशय सुरेख सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल आणि एका बेजबाबदार फटका म्हणावं लागेल, ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातं. ज्यावेळी सरळ बॅटने धावा निघत असतात त्यावेळी कुठंतरी ती चूक झाली आणि आडवी बॅट केली आणि त्यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो समर्थ गावसचा. पहिला हादरा हा फ्रेंडशिप चेन्नई संघाला समर्थ गावस याच्या स्वरूपात मिळताना दिसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. तो उजव्या हाताचा अक्षय घाटवळ हा मैदानात. ज्या अक्षय घाटवळने सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वेंगुर्लेच्या कॅम्प मैदानावरती आधी आर्यन संघाविरुद्ध पहिलं अर्धशतक ज्याने फलकावर लावलं होतं तो अक्षय घाटवळ या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो कोकण राऊंड एंडकडनं मकरंद सावंत. याही वेळी पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न सफल ठरतोय. उंची प्राप्त करतोय चेंडू, मात्र ती सीमारेषा क्लिअर करण्यात थोडंसं अपयशी ठरतोय आणि दुसरा हादरा बसतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते अक्षय घाटवळला आणि गोल्डन डकचा शिकार होतोय फ्रेंडशिप चेन्नई संघासाठी. सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आमचं मालवण आमचं अभिमान. हुंडाई कार आमच्या घराची शान. माय हुंडाई उद्यमनगर कुडाळ. संपर्क 9011 72 74 74.
साठी एका बाजूने मैदानात पाय रोवून उभा राहतोय आपल्या संघासाठी फ्रेंडशिप चेनवन संघासाठी गोपाळ भट्टा. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आणि यावेळी एका सुस्थितीत संघ पाहायला मिळतोय. यावेळी हलक्या त्याने चेंडू स्टेअर करतोय. लॉंगॉन क्षेत्ररक्षक प्रजेश रावले जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय दुसरी धाव घेण्याची संधी मिळते आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. गोपाळ भट्टा त्याच्या साथीला गौरव या फलंदाजांकडनं दोन्ही 2 धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेखर प्रभू गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यावेळी ऑफ स्टंपवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न म्हणजे लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने जो चेंडू टोलवायचा हा प्रयत्न होता तो कुठेतरी असफल ठरतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि गोपाळ भट्टाची खेळी समाप्त होताना दिसतंय. ही तिसऱ्या गड्याच्या रूपात फ्रेंडशिप चेनवन संघासाठी. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 नीटनेटकं दिमागदार एका वेगळ्या ढंगात हे आयोजन पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य पाहिलं तर 4 कॅमेऱ्याशी ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. जे मायबाप प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जे जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. कारण आपण आपले बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च करताय. नवीन फलंदाज डावकऱ्याचा जॉन फर्नांडिस हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. गोपाळ भट्टा याची जागा घेण्यासाठी 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावरती. कुठेतरी वाटत होतं सलामीवीर या सामन्याची औपचारिकता पूर्ण करतील का, मात्र समर्थ गवस बाद झाल्यानंतर अक्षय घाटुआ आणि त्यानंतर कर्णधार गोपाळ भट्टा हा माघारी परततोय. स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज जॉन फर्नांडिस खेळण्यासाठी सज्ज होतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा सापळा सजवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला त्याचप्रमाणे मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत. यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू हलक्यातने चेंडू स्टेअर केला जातोय. डीप अलंग त्या कार्पेटचा भटका निघतोय. स्क्रीनवरती येतोय कव्हरच्या दिशेने प्रजेश रावले. चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने जॉन फर्नांडिस आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरे षटक प्रगती पदावर मालवण बॉईज मालवण संघाकडनं शेखर प्रभू सज्ज होतोय. कोकण नाऊ एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला चेंडू मधल्या एष्टीवर पडल्यानंतर थेट विसावला उजव्या एष्टीवरना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती उत्तर न होतं जॉनकडे निर्धाव चेंडूने सांगता झाली ती शेखर प्रभू याच्या गोलंदाजीवरती. याच गोलंदाजीची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तो गौरव याचा असफल राहतोय. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय तो शेखर प्रभू नावाचा गोलंदाज. तिसरं षटक प्रगती पथावर 29 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 38 धावांचा पाठलाग करताना फ्रेंडशिप चेनवनचा संघ डीप स्क्वेअर लेगला झेल पाहायला मिळतोय आणि तो सुरेख झेल लिहिला टिपला जातोय. चौथा हादरा बसतोय तो फ्रेंडशिप चेनवन संघाला गौरव याच्या स्वरूपात. प्रथम फलंदाजी केली होती मालवण बॉईज मालवण संघाने 37 धावा धावफलकावरती आणि एक साधं सोपं लक्ष 38 धावांचं. आणि या 38 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावरती हे उत्तर पाहायला मिळतंय ते फ्रेंडशिप चेनवन संघाचं. यानंतर सामना होतोय आशू रायडर्स आरोंदा विपक्ष. आमचं मालवण आमचा अभिमान. हुंडाई कार आमच्या घराची शान. माय हुंडाई उद्यमनगर कुडाळ. संपर्क 9011 72 74 74. 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता हे सोपं समीकरण राहतंय फ्रेंडशिप चेनवन संघासाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज जॉन फर्नांडिस हे समीकरण कशा प्रकारे सोडवतोय हे बघावं लागेल. एखादा मोठा फटका खेळून सामना लवकर संपवेल या ठाम इराद्याने स्ट्राईक एंडला तर त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने दाजी धुरत हा पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो विवेक जबडे नावाचा गोलंदाज. एकेरी धाव निघतंय तर एकेरी धावेचं लिहिलं या दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. थोडीशी खराब फेक होतंय मात्र स्ट्राईक एंडवरचा फलंदाज हा पॉपिन क्रीज पासून थोडासा दूर जाऊन थांबतोय आणि त्याच्याच कारणाने तिसरी धाव या मैदानावरती होत नाही ती फ्रेंडशिप चेनवन संघासाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. 31 धावा धावफलकावरती. अजूनही
7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी फ्रेंडशिप चेन्नमन संघाला. पंचांच्या उजव्या साईडने राईटर राऊंड विकेट एंडिंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो विवेक जवडे. यावेळी लोअर फुलटचा हा चेंडू टोलवला जातोय. लॉंग ऑफला स्क्रीनवरती येतोय प्रजेश रावले. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव निघते जॉन फर्नांडिससाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ती 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र फक्त 6 धावांची आवश्यकता. दाजी धुरत ज्या मोठ्या फटक्यांसाठी परिचित खेळाडू मोठा फटका खेळून सामना लवकरात लवकर संपवेल का? MS धोनी स्टाईलने फ्रेंडशिप चेन्नमन संघाला विजय संपादन करून देईल का हे बघावं लागेल. यावेळी स्क्वेअर कटचा देखना फटका. क्षेत्ररक्षक थोडासा अडखळतोय. एकेरी धाव पूर्ण होतोय तर एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर होताना दिसतंय. ते दाजी धुरत त्याच्या साथीला जॉन फर्नांडिस या 2 फलंदाजांमध्ये. दुहेरी धावसंख्येने दाजी धुरत आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या पुढे सरकते ती 34 धावा धावफलकावरती. नाणेफेकीसाठी यायचंय आशू रायडर्स आरोंदा विपक्ष कुणाल वॉरियर्स मानगाव या पुढील सामना. यावेळी ओरपीट प्रकारचा चेंडू. मात्र यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. प्रजेश रावले याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि 5वा हादरा बसतोय फ्रेंडशिप चेन्नमन संघाला. दाजी धुरतची खेळी समाप्त होतोय 5व्या गड्याच्या रूपात. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 नीटनेटकं दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं तर 4 कॅमेरानेशी ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहू शकत नाहीत किंवा युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज उंच देहयष्टी असलेला राजा नाटेकर हा नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने जातोय. सांघिक धावसंख्या ही 34 धावा. अवघ्या 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तो एखादा मोठा फटका खेळून सामना जिंकेल का की एकेरी दुहेरी धावांचं सोपस्कार पूर्ण करत जॉन फर्नांडिस आपल्या फ्रेंडशिप चेन्नमन संघाला विजय संपादन करून देईल का? यावेळी उजव्या इष्टीवरचा हा थोडासा नियंत्रण गमावलेला चेंडू. विवेक जबडेचा अतिरिक्त धावेची खून. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव खर्च केली जाते. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या पुढे 1ने सरकते ती 35 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी ती फ्रेंडशिप चेन्नमन संघाला. यावेळी रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. चेंडू जातोय चौकाराच्या फाईन लेगला आणि चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. या चौकारानिशी विजय संपादन करतोय तो फ्रेंडशिप चेन्नमन संघ. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये थोडासा अपराजित राहतोय. 3च्या 3ही सामने जिंकताना दिसतोय तो फ्रेंडशिप चेन्नमनचा संघ. आता मात्र या पुढील सामना होतोय नक्कीच प्रतिष्ठेचा असेल आशू रायडर्स आरोंदा संघासाठी आणि कुणाल वॉरियर्स मानगाव संघासाठी. कारण दोन्ही संघ आतापर्यंत एक लढत जिंकली आणि ही